1 मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र हे नाव कसे रूढ झाले याबद्दल इतिहासामध्ये अशोककालीन आणि इतर संशोधकांनी मांडलेले अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. तर हे जे अभ्यासपूर्ण संदर्भ आहेत हे संदर्भ मी आज महाराष्ट्र या नावासंदर्भात मांडणार आहे. इरावती कर्वे या ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी आपल्या महाराष्ट्र एक अभ्यास या ग्रंथात आणि इतर संशोधनात महाराष्ट्र या नावाच्या उत्पत्तीबद्दल अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार मांडले आहेत. त्यांनी प्रामुख्याने महार आणि रठ्ठ म्हणजे राष्ट्रिक या दोन शब्दांच्या संयोगावर भर दिला आहे. इरावती कर्वे यांच्या मते महाराष्ट्र हे नाव दोन प्रमुख लोकसमूहांच्या नावावरून बनलं असावं. महार या प्रदेशातील मूळचे रहिवासी किंवा प्राचीन जमात आणि रठ्ठ किंवा रट्टा म्हणजे उत्तर भारतातून आलेले किंवा येथील स्थानिक सत्ताधारी राष्ट्रिक लोक. या दोन संस्कृतींच्या लोकसमूहांच्या एकत्र येण्यातून जो प्रदेश तयार झाला त्याला महाररठ्ठ आणि पुढे त्याचे संस्कृत रूप महाराष्ट्र झाले असा तर्क त्यांनी मांडलेला आहे. भाषिक दृष्टिकोनासंदर्भात त्यांनी असंही नमूद केलं आहे की या प्रदेशाची भाषा महाराष्ट्री प्राकृत होती. अनेकदा महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र असा गौरवपूर्ण अर्थ काढला जातो. मात्र इरावती कर्वे यांनी याकडे अधिक तथ्यवादी दृष्टिकोनातून पाहिलं. त्यांनी केवळ शब्दाचा गौरव न करता तो शब्द कोणत्या लोकसमूहांमुळे अस्तित्वात आला यावर अधिक भर दिला. सम्राट अशोकांच्या कालखंडातील महाराष्ट्र नावाचे संदर्भ अत्यंत महत्त्वाचे आणि ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाणित मानले जातात. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र या नावाचा लिखित दस्तऐवजांमधील सर्वात जुना उल्लेख अशोक काळाशी जोडलेला आहे. सम्राट अशोकांनी कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि या धर्माच्या प्रसारासाठी भारताच्या विविध भागात आणि भारताबाहेरही धर्मप्रचारक पाठवले. श्रीलंकेतील महावंश या प्रसिद्ध बौद्ध ग्रंथात याचा उल्लेख आढळतो. सम्राट अशोकांनी तिसऱ्या बौद्ध परिषदेनंतर महारठ्ठ या प्रदेशात बौद्ध धर्म प्रसारासाठी महाधम्मरक्षित नावाच्या भिक्खूला पाठवले होते असा उल्लेख सापडतो. हा महारठ्ठ म्हणजेच आजचा महाराष्ट्र असे सर्व इतिहासकार मान्य करतात. सम्राट अशोकांचे अनेक शिलालेख महाराष्ट्रात आणि आसपासच्या प्रदेशात सापडतात. सोपारा शिलालेख मुंबईजवळील नालासोपारा येथे अशोकाच्या शिलालेखाचे अवशेष आहेत. त्या काळी सोपारा म्हणजे शूरपारक हे एक मोठे व्यापारी बंदर आणि या प्रदेशातील महत्वाचे केंद्र होते. अशोकांच्या शिलालेखांमध्ये राष्ट्रिक पेतेनिक अशा लोकांचा उल्लेख येतो. हे राष्ट्रिक लोक म्हणजेच महाराष्ट्रातील रठ्ठ किंवा राष्ट्राकूट असावे असं मानलं जातं. या राष्ट्रिक शब्दावरून पुढे महाराष्ट्र हे नाव रूढ झाले असावे असा एक ऐतिहासिक तर्क मिळतो. जर कुणाला महाराष्ट्र या संस्कृत शब्दाचा स्पष्ट पुरावा हवा असेल तर ऐहोळे शिलालेख हा सर्वात मोठा पुरावा आहे. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याचा हा शिलालेख आहे. हा शिलालेख कवी रविकीर्ती यांनी लिहिला आहे. त्यात काय लिहिलंय तर यात महाराष्ट्राचा उल्लेख त्रिमहाराष्ट्रक असा केलाय. शिलालेखांमधला श्लोक ऐका. अगमदधिपतित्वम यो भुवनत्रयभूषणम त्रिमहाराष्ट्रकानाम च नवानाती सहस्रग्राम भाजानाम. ह्युएनसांग हा चीनी प्रवासी 7व्या शतकात भारतात आला होता. त्याने आपल्या सीयुकी या ग्रंथात महाराष्ट्राचं वर्णन मोहोलाच्या असं केलंय. तो स्वतः सम्राट पुलकेशीच्या राज्यात फिरला होता. पुराव्यांच्या संदर्भासाठी तुम्ही महाराष्ट्र एक अभ्यास डॉक्टर इरावती कर्वे, महाराष्ट्राचा इतिहास डॉक्टर V. का. राजवाडे, एन्शियंट हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र